सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार. मला सगळ्यांना आनंद झाला. त्याच्यात जास्त आनंद दोन व्यक्तींना बघून झाला. एक E.R. कांबळे सर, बऱ्याच वर्षानं ते मला आज भेटत आहे. सॉरी, E.R. कांबळे सर. आणि दुसरा माझा विद्यार्थी सचिन कांबळे. हा तो माझ्या तेव्हा स्वप्नात येत होता. सचिन कसा आहे, कुठं आहे हे मला माहित नव्हतं. आमच्या समोर आहे माझे गुरु केळेकर सर. मी त्यांना नमस्कार करतो. ते माझे गुरु आहेत. फार उत्कृष्ट नियोजन तुम्ही केला. 2004-5 ची बॅच, एक ऍक्टिव्ह बॅच, चांगली बॅच म्हणून आम्ही बघत होतो. त्यावेळी बऱ्याच शाळेतून आम्हाला आमंत्रण असतं गेट टुगेदरचं. त्यामुळे त्या म्हणजे गैरसमज करून नव्हता, तुलना मी केली. सगळे तुम्ही ऍक्टिव्ह आहात. सगळ्यांचं बोलणं अस्खलित आहे. अत्यंत कठीण परिस्थिती मात करून तुम्ही इथं आला. आता आमचे दिवस आता सूर्याकडे पाठ करून बसायचे आहे. आमचा वेळ कसा, आता रिटायर म्हटल्यानंतर बरेचसे लोक आम्हाला सामावून घेतात, काही लोक सामावून घेत नाही. त्याच्यामुळे बरेचसे लोक आता शेतकरीमध्येच आहे. अजून काही लोक सर्व्हिसमध्ये आहेत. काही विद्यार्थ्यांचे मला लहानपणाचे दिवस आठवले. मी मानवामध्ये असताना एक विद्यार्थी असा होता, शाळा तो मुलावर चुकवायचा आणि त्या पोतं हातून काजू गोळा करायचा. त्याचा चेहरा मला अजून आठवला. त्याच्या समोर एक 5 किलो 10 किलो दिवसभर ते लहान मुलाला बरोबर काजू देत नसायचे. त्याचा तो प्रवास जो आहे मी डोळ्यानं बघितला आहे. आणि तो अखंड त्याचा परिश्रम करायचे, प्रामाणिकपणा, निष्ठा, अथक परिश्रम. वडिलांचा विश्वास त्याच्यावर भरपूर होता. आणि आजची परिस्थिती जर तुम्ही बघितला तर तालुक्यामध्ये 1 नंबरचा आहे. तो लाडका विद्यार्थीच म्हणतोय मी. तो म्हणजे आई बाजारचा सर्वे सर्वा आनंद उपाय. त्याच्यासाठी आपण फाटा हे सेंटर आहे, हार्ट ऑफ द तालुका आहे. त्या ठिकाणी येऊन आपलं प्रस्थान बसवणे. MIDC मध्ये फार मोठा कारखाना तो कॅशू इंडस्ट्री तयार करावा लागला. मला अभिमान वाटतोय. त्याचं लहानपण मला आठवतंय. सर, मी ह्या व्यासपीठाला विनंती करतोय की त्याचा आपण विशेष त्याचा सत्कार करायचा आहे. दुसरे एक व्यक्ती आहे, आशिया खंडामध्ये सर्वात जर मार्केट जर कुठलं असेल तर वाशिम आहे. मी 2-3 वेळा प्रयत्न केला जाऊन सर्वे करायचा. त्या ठिकाणी जाऊन आपला तिथं एक काउंटर उघडायचं म्हणजे आज 1 कोटी रुपये जर देतो म्हणतात तुम्हाला काउंटर उघडून देत नाही. एकदम कठीण परिस्थितीवरती मात करून माझा एक विद्यार्थी त्या वाशिम मार्केटमध्ये आपलं प्रस्थान बसवलं आहे. आणि तो म्हणजे मी तर राज म्हणतोय, तुम्ही आता धोंडीबा म्हणताय, तो धोंडीबा शिवणेकर. त्याच्यासाठी देखील आपण अभिमान वाटतोय. आपण सगळ्या नोकरदारांचं कौतुक करतोय. पगार किती आहे, तुझे पॅकेज किती आहे हे सगळं चौकशी करतो. पण शेतामध्ये काम करून आता चिगिरे सरांनी सांगितलं, शून्यातून म्हणतोय मी, शून्यातून तो आज अभिमानानं त्या शेतीचा व्यवसाय करतोय. आणि तो माझा मुख्याध्यापक आहे. माझा म्हणा किंवा ओमकर सरांचा मुख्याध्यापक आहे. रेशीम व्यवसाय एवढा अभिमानानं, स्वाभिमानानं उभा करण्याची चेष्टा नाही आहे. तो म्हणजे राजीव गावडे. जबरदस्त. मी बऱ्याच आता मला वेळ जाईल ना, हॉटेलमध्ये येत आता अण्णा येगा, चहा पेगा, ओपीडी घेगा,
दिवसभर 200 रुपये खर्च करायची आणि माझा चहा पिऊन आणि माझीच कुचेष्टा करायची. वडील असो तोपर्यंत मी दिवस कसे तरी घालवले. वडील गेल्यानंतर मग काय करायचं, राजूला चौकशी केली, दोंडीबा शिवणीकरला चौकशी केली, त्याने भरपूर माशिन केलं. शेवटी म्हटलं आपण त्या व्यवसायात उतरू. व्यवसाय म्हणजे माझा वेळ जाण्यासाठी, वेळ जाण्यासाठी पर्याय शोधला मी रेशीम करायचा. भरपूर मदत केली त्या मित्रांनी मला आणि मी आज चांगल्या पद्धतीनं माझा वेळ घालवतोय. कसल्याही प्रकारचं म्हणजे प्रदूषणमुक्त वातावरणामध्ये दिवसभर मी शेतात असतोय. दिवसभर त्या हजारो त्या कीटकासोबत मी राहतोय. दैवानं अरे असे अनेक कीटक आहेत, त्यांना औषध घालून आपण मारतोय, परंतु असं एकमेव पांढरं सोनं आहे ते आपल्याला जगवतंय रेशीम. त्याचे आपण सर विशेष करून त्याचा सत्कार करूया. त्या तिघांनी पण कृपया तुम्ही पुढे या. गैरसमज करून का सगळे तुम्ही अंतिम परिश्रम करून पुढे आला. आमचा गौरव म्हणजे आमचं स्वागत, त्याचं अभिनंदन सगळ्याचं समजून आपण या तिघांचं पण एकाच वेळी सर फडणवीस सर म्हणा, हरे सर म्हणा, सगळ्यांकडून त्या तिघांचं पण आपण सत्कार करूया, त्याचं अभिनंदन करूया. कृपया करून पुढे या जरा सर. ये आनंद ये बा. वैश्विक मध्ये सर ह्याच्यामध्ये नम्रता एवढा आनंदाचा एवढा व्यापार आहे, त्याला वेळ मिळत नाही पैसे मोजायला. आनंद तरी पण त्याच्यात वागणं आणि राहणं अजिबात बदल नाही. या सगळ्यांचा टाळ्या वाजवून अभिनंदन. याच्या मनापासून तुमच्या अशी उन्नती व्हावं हीच अपेक्षा आहे. बरं वाटलं कारण आनंदला 5 मिनिटं दे म्हणजे त्याला सवरलं तरी पण त्याच्यामध्ये वेळ माझ्याशी बोलत असतोय. कारण मला माईक पण कधी बोलायचं सवय नाही, तरी पण आता बोलतोय. त्याच्यानंतर मला आशिष भेटला, बरं वाटलं. सगळ्यात वाईट दिवस मी बघितले ते म्हणजे सुरेश मेडकर. बिचारा अजून तो त्या परिस्थितीमधून अजून सावध नाही, पण कायम तो आनंदामध्ये. आनंद भेटत नाही. वन ऑफ द लॉंगेस्ट वर्ड कुठला असेल तर स्माईल. या स्माईल एक मैल लांब आहे तो, कायम त्याच्यात एवढा. सगळ्यांनी एक उत्कृष्ट पद्धतीचं नियोजन तुम्ही केला, आम्हाला बोलवला आणि मान सन्मान दिला. एक विनंती बाळगून, आता तुम्ही याच्यात कोणतरी आई आहात, कोणतरी तुम्ही एका वडिलाचा मुलगा म्हणून आहात, वडील आहात. या सरांनी सांगितलं कृपया करून तुम्ही सगळ्यांना रडवा, सगळ्यांना रडवा, परंतु आई वडिलांना रडवू नका. सगळ्यात महत्वाचं आहे. आमच्यापेक्षाही जास्त जर तुम्हाला उभा करायला जर साथ दिली असेल तर तुमच्या आई वडिलांना. मुली आहेत आता सासू म्हणून काम करत असतील, त्यांनी सुना म्हणून काम करताना सासू असू दे सासरा असू दे मनापासून तुम्ही त्यांच्या लक्ष द्या. फार महत्वाचं आहे. आजचा जर परिस्थिती समाजामध्ये बघितला तर वाईट अवस्था आहे. एकाच घरात एकाच बापाला 3 मुलं असतात, ते 3ही मुलं बापाकडे आईकडे बघत नाही. वाईट अवस्था आहे. कृपया तुम्ही त्यांना रडवू नका, त्यांना मोठा आधार द्या. तेच तुमचे शिकवून यायला ठेवायचं आहे. आज दुसरं महत्वाचं बाप म्हणून तुमच्या मुलाकडे जरासं काळजी लक्ष द्या. असे दिवस येतील लक्षात ठेवायचं. तुम्हाला उद्या तो बाप म्हणणार नाही, तुमच्या छातावर बसून तो महाराज पाठीपुढे पडणार नाही. ही वस्तुस्थिती आहे, लक्षात ठेवा. कारण बाप पूर्ण सोपं आहे, परंतु निष्करणं फार अवघड आहे. त्याच्यामुळे तुमच्या मुलांना आजोबा आजीपासून, मी हरकत देखील हेच बोलतोय, आजोबा आजीपासून लांब ठेवू नका. जरी तुम्ही आता महेश चंद्रकांत म्हणा, तो दुबई सारख्या ठिकाणी असतोय, मोठ्या पदावरती काम करतोय, महेश पण काम करतोय, परंतु आपल्या गावची नाळ कधी सोडू नका. ही जशी तुम्ही आस्था ठेवला शिक्षकांच्या बद्दल, तीच आस्था आपल्या आई वडिलांच्या बरोबर ठेवा. सगळ्यात महत्वाचं आहे. आणि नकारात्मक दृष्टिकोन जो आहे बघण्याचा, विचार करण्याचा, ते जर बाजूला ठेवूया आणि होकारात्मक दृष्टिकोन आपल्या मुलात ठेवा आणि मोठं व्हा, मुलांना पण मोठं करा.
मला बोलायला वेळ दिला, बोलून मला मान सन्मान दिला. पुन्हा एकदा माझे मित्रच म्हणतो ते लक्षात ठेवायचं. ज्या ज्यावेळी मी आनंदला फोन केला, ज्या ज्यावेळी मी राजला फोन केला, दोन्हीला फोन केला, ज्या ज्यावेळी मी आता म्हणजे संपर्क थेट त्यांचा डायरेक्ट माझ्याशी आहे, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. असेच करतो. दुसरं महत्वाचं माझे अर्चना, किती मोठा प्रवास तिचा आहे, किती मोठा प्रवास आहे आणि एका चांगल्या पवित्रसाठी काम करते आहे. घरातून एक वेगळ्या विचारातून ती बाहेर आली आहे आणि परत ती आपल्या एक चांगल्या कामाची करत आहे. असेच सगळ्यांनी चांगली कामं करावी. एकमेकाला आता म्हटलं त्यांना गैरसमज करू घेऊ नका की एकमेकाला आशेचं किरण असते, एकमेकाला मदत करा. पूर्ण दुसरं मला कोणते दवाखान्यामध्ये अमित काय अमित सर, अमितचं पण मनापासून त्याचं कौतुक करूया. कारण तो मला एकदा केलीमध्ये एकदा भेटला होता. माझी अर्धी हयात दवाखान्यात गेलेली आहे, माझी पूर्ण हयात म्हणून आहे. कारण माझ्या घरामध्ये 6 हार्टचे ऑपरेशन मी केलेले आहे, 6 हार्टचे ऑपरेशन केलेले आहे आणि बऱ्याच लोकांचा आम्ही जीव वाचवलेला आहे. माझा सगळा वेळ आज देखील कुठेही केलीमध्ये काही मला कोण अडवत नाही. एक PRO म्हणून मला ओळखतात. जरी मला अडवलं तरी मी त्याचा हात खाली असं मारून मी हात गायब करतो. त्याच्यामुळे ते अमित ना आम्हीच देखील आपण तोंड भरून त्याचं कौतुक करूया, त्याच्या नावानं आपण टाळ्या वाजवूया. पुन्हा एकदा केव्हा बाबा आम्ही केव्हा दवाखान्यात, कारण खरं नाही आमचं हे बायो क्लॉक आहे आमचं, केव्हा घड्याळ थांबेल सांगता येत नाही. केव्हा तरी योग आला, कुठले सर आले तर फोन जरी आला तरी आम्हीच देखील सर जरा सत्ता करा सर, देसाई सर, कारण हे पवित्र काम आहे, हे पवित्र काम आहे. ह्या पवित्र कामाचा उपयोग सगळ्यांना व्हावा. हे सगळ्या टाळ्या वाजवून त्याचं अभिनंदन करूया. एक आगळं वेगळं काम करतो येतो, कामाला परत उमेद देऊया आपण. पुन्हा एकदा सर्वांना मी शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर.